मित्रांनो, हा आहे आपला खास चारा. हा चारा वापरून आज आपण रोहू मासे पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर आपल्याला मासे सापडले तर आपण त्याची एक वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे. तर आपल्याला मासे सापडतात किंवा नाही आणि त्याची रेसिपी कोणती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. हा चारा आपण इंद्रायणी तांदूळापासून बनवलेल्या भातामध्ये मिक्स करत आहोत. आणि आपल्याला इतका घट्ट चारा तयार करायचा आहे जो आपल्याला फिडरला व्यवस्थितपणे लावता येईल. मित्रांनो, फिडर टाकल्याच्या साधारण 1 तासाच्या नंतर आपल्याला पहिली बाईट मिळाली. हा एक मीडियम साईजचा रोहू होता आणि एकाच वेळेस आपले 2 फिडर अडकून आलेले होते. पहिला मासा गावलेला आहे फिडरवर. काही वेळानंतर आपण सर्व फिडर परत बाहेर काढले आणि त्यांना चारा लावून परत सर्व फिडर पाण्यामध्ये टाकले. लहान आकाराचा रोग गावलेला आहे, तर याला आपण रिलीज करणार आहे आता. वाटलं होतं, अरे बाबा गळ लागन मला. सोडून देत आहे. थोड्याच वेळानंतर आपल्याला परत एक बाईट मिळाली, पण तो खूपच लहान रोग होता. आपल्याला परत एक रोह मासा लागला, परंतु आज आपल्याला ज्या साईजचे रोह सापडत होते ते खूपच लहान साईजचे असल्यामुळे आम्ही आता हा रोह घ्यायचा होता आणि फिशिंग बंद करायचा निर्णय घेतला. आपल्याला सापडलेले 3 रोहू आपण व्यवस्थित साफ करून घेतले आहेत.
मित्रांनो, प्रत्यक्षात या रोहूची साईज पाहू शकता तुम्ही काय आहे. व्हिडिओमध्ये जरी ते लहान दिसत असले तरी सुद्धा ते बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे होते. मित्रांनो, आज आपण करत असलेली रेसिपी फारच साधी आहे. सुरुवातीला आपण घेतलेली आहे हळद, मीठ, धने पावडर, आणि सर्वात शेवटी घेतलं आहे आले लसूणची पेस्ट. हे सर्व पदार्थ आपल्याला माशांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. मित्रांनो, हे सर्व पदार्थ लावताना आपल्याला माशांना पाणी लावायचे नाही आहे. त्यांच्या अंगाचा जो ओलसरपणा आहे त्याचाच वापर करायचा आहे. आणि साधारण 15 मिनिट मासे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. मासे व्यवस्थित मॅरिनेट झाले की आपल्याला कढईमध्ये घ्यायचे आहे गोडे तेल. मित्रांनो, मासे आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत, त्यामुळे आपल्याला थोडे जास्त प्रमाणामध्ये गोडे तेल घ्यावे लागणार. मित्रांनो, आपल्याला चुलीला व्यवस्थित जाळ घालायचं आहे, कारण तेलाचे प्रमाण हे नेहमीपेक्षा खूपच जास्त आहे. एकदा तेल व्यवस्थित तापल्याची खात्री झाली की आपल्याला एक एक मासा या तेलामध्ये सोडायचा आहे. एका वेळेस जास्त मासे सोडायचे नाही आहेत, कारण गर्दी होऊन मासे एकमेकांना चिटकू शकतात. आपला एक मासा फ्राय झाला की आपल्याला दुसरा मासा पण फ्राय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण तिन्ही मासे व्यवस्थितरित्या फ्राय करून घेणार आहोत. मित्रांनो, आपण तीनही मासे व्यवस्थित फ्राय केले आहेत आणि त्याचसोबत आहे पुदिना चटणी आणि टोमॅटो सॉस. आता राहुल भाऊ सांगतील की आपली रेसिपी कशी झालेली आहे ते टेस्ट करून सांगतील. एकदम मस्त चांगलं. आपण पहिल्यांदाच अशी रेसिपी ट्राय केलेली आहे, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब